विंचीचा लिओनार्डो. विंचीच्या लिओनार्डोला आपण सगळेच जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगचा चित्रकार म्हणून ओळखतो. पण ही ओळख या जिनियस व्यक्तिमत्वाचं रेखन करण्यासाठी खूप कमी आहे. हा विंची केवळ चित्रकार नाही, तर शास्त्रज्ञ, गणितज्ञ, तत्वज्ञ, शिल्पकार, वास्तुविशारद, अभियंता, लेखक, संगीतकार, खगोल अभ्यासक एवढंच नाही, तर खडकशास्त्र, प्राणीशास्त्र, इतिहास, वनस्पतीशास्त्र, मानव शरीरशास्त्र या सर्व बाबतीत तज्ज्ञ होता. अगदी बाप माणूस होता. असं म्हणतात की विंचीच्या कामात चूक सापडत नाही. पण एक सोडून, लास्ट सपर या चित्रात येशूच्या प्लेटमध्ये संत्र दाखवलं आहे. संत्र हे फळ येशूच्या काळात युरोपमध्ये नव्हतं, ते नंतर युरोपात आलं. विंचीनेच ऑइल पेंटने चित्र काढायची सुरुवात केली आणि आता आपण ते वापरतो. हा 3 इडियट मधील व्हायरस सारखा एका वेळी 2 हातानं लिहू शकतो, पण त्याच्या पुढे जाऊन एका हातानं लिखाण आणि दुसऱ्या हातानं चित्र देखील रेखाटू शकतो. आणि त्याला अजून एक किडा होता, त्यानं केलेला बहुतांश लिखाण हे उलट आहे, जे वाचायला तुम्हाला ते आरशापुढे धरावं लागतं. अगदी डोक्याला शॉट माणूस होता बरं का. एक उत्तम लेखक असलेल्या विंचीने तब्बल 10,000 पानांचं लिखाण करून ठेवलं आहे. यामध्ये विज्ञान, संगीत, चित्रकला यासोबत तो काम करत असलेल्या सर्व ज्ञानशाखांवरच्या महत्त्वाच्या नोंदी आहेत. यातील 30% पानं काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. त्यानं केलेल्या नोंदी असलेली कोडेक्स लायसेस्टर ही वही मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सने तब्बल $3 कोटी मोजून विकत घेतली आहे आणि जगासाठी खुली केली आहे. कला, विज्ञान आणि निसर्ग या सर्वात आव्हान शोधत असताना तो या तिन्ही बाबींची सांगड देखील घालत होता. माणूस उडू शकेल हे स्वप्न त्यांनी पहिले पाहिलं होतं. त्यासाठी आवश्यक डिझाईन्स बनवली. पॅराशूट, हेलिकॉप्टर यासाठी त्यांनी काढलेली चित्र आजही अभ्यासली जातात. त्यानं उडाणाचे प्रयोग केल्याचंही काही चित्रपटात दाखवतात. तो असा होता हा भन्नाट विंचीचा लिओनार्डो. हे आज जे मी चॅप्टर वाचलं आहे ते ह्या पुस्तकातनं वाचलंय. पुस्तकाचं नाव आहे सायंटिस्ट खोपडी, बेल पासून ते नोबेल पर्यंत आणि लेखक आहेत डॉक्टर नितीन हांडे. ह्या पुस्तकामध्ये साधारण 27 शास्त्रज्ञांची अशी वेगवेगळी माहिती दिलेली आहे जी आपल्याला माहिती नाहीये. जसं लिओनार्डो बद्दल आपल्याला फक्त मोनालिसा एवढंच माहिती होतं, पण इतका मोठा हा माणूस होता की आपल्याला हे पुस्तक वाचून कळतं. सो अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची जर इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला वाचायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. आणि ॲज ऑलवेज नेहा सेज, कुठलीही गोष्ट जर आपल्याला आत्मसात करायची असेल, त्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल तर कन्सिस्टन्सी इज द की. सो प्रयत्न करा, सातत्य ठेवा, पॉझिटिव्ह राहा. आज ना उद्या तुमचा यशाचा मार्ग नक्की मोकळा होईल. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.